नागपूर आणि नॉनव्हेज म्हटलं की सावजी चिकन आणि मटण हे आलंच. चला तर मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे अस्सल सावजी चिकन कसं बनवायचं. तर सर्वात आधी आपण मसाले रेडी करून घेऊया. इथे मी 1 किलो चिकनसाठी 3 मीडियम आकाराचे कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहे. आता आपल्याला घ्यायचे आहेत खडे मसाले. त्यामध्ये दगडफूल, सुका खोबरं, साबुत धने, चक्रफूल, मोठी इलायची, जावित्री, कलमी, चण्याची डाळ आणि थोडे तांदूळ घ्यायचे आहेत. तर एक मीडियम साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि सोबत पालकसुद्धा घेतलेली आहे. आता तुम्ही बोलाल की ह्यात पालक कशाला हवी, तर याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन. तर आता आपण सर्व आपले मसाले रेडी करून घेऊयात. सर्वात आधी आपण कांदा परतून घेऊया. कांदा छान भुरकट कलर येतपर्यंत परतायचा आहे. त्यानंतर सर्व खडे मसाले परतून घेऊया. सर्वात आधी मी खोबरं टाकत आहे, कारण बाकी मसाल्यांबरोबर खोबरं बरोबर परतलं जाणार नाही. आता खोबऱ्याचा कलर छान ब्राउनिश झालेला आहे, तेव्हा बाकी सर्व मसाले आपण टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया. सर्व मसाले छान ब्राउनिश कलर होतपर्यंत परतायचे आहे. आता एका टोपात आपण पाणी बॉईल करायला ठेवूया. पाणी बॉईल झालं की त्यात पालक टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून 1 मिनिट पालक पाण्यातच ठेवायचे आहे. आता एक एक करून सर्व मसाले आपण बारीक करून घेऊया. सर्वात आधी कांदा बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्व खडे मसाले यांची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर टोमॅटो आणि पालक सोबत बारीक करून घ्यायचे आहेत. आपले सर्व मसाले रेडी झालेले आहेत आणि 1 किलो चिकन सुद्धा छान धुवून घेतलेलं आहे. आता करूया भाजी बनवायला सुरुवात. सर्वप्रथम आपण एका मोठ्या टोपमध्ये तेल टाकून घेऊया आणि सावजी म्हटलं तर तेल जरा जास्तच येणार. मी इथे 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच राई टाकायची आहे. राई तिडतिडली की त्यात आपण कांद्याची पेस्ट घालून घेऊया आणि कांद्याची पेस्ट छान ब्राउनिश होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. कांदा छान ब्राउनिश होत आला की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. नंतर टाकूया खडे मसाल्यांची पेस्ट. याला काळा मसाला असंही म्हणतात बरं का. आणि हे 3 ते 4 मिनिट आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यात आपण टाकूया घरगुती मसाले म्हणजेच मिरची पावडर, धने पावडर, जिरा पावडर, मीठ आणि सर्वात शेवटी एव्हरेस्टचा चिकन मसाला. बरं, या सर्व मसाल्यांचं प्रमाण तुम्हाला तुमच्यानुसार घ्यायचं आहे, कारण कुणाला तिखट जास्ती आवडतं तर कुणाला कमी. पण तसं सावजी चिकन म्हटलं तर तिखट हे थोडं जास्तीच हवं. मसाले होत आले की यात आपण बनवलेली पालक आणि टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया. आता मी तुम्हाला सांगते की सावजीमध्ये पालक का घालतात. तर याचे 2 कारण आहेत बरं का. एक तर हे की पालकने भाजीची ग्रेव्ही थोडी थिक होते आणि सोबत भाजीला काळपट कथ्था कलर सुद्धा येतो. आता लास्टमध्ये आपल्याला चिकनचे पीसेस टाकून घ्यायचे आहेत आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व पीसला मसाले छान लागायला हवेत. आता आपण 20 मिनिट हे चिकन मसाल्यातच होऊ देऊया, म्हणजे पीस असे छान मसाल्यामध्ये मुरतील. मध्ये मध्ये भाजी अशी खोरत राहायची नाही तर ती बुडीस लागू शकते. आता पीस ना असे बऱ्यापैकी शिजलेले आहेत. तर आता आपण यात पाणी घालून घेऊया. आता पाणी ना तितकंच घालायचं जितकी थिक ग्रेव्ही तुम्हाला हवी आहे आणि आणखी 5 मिनिटं ही भाजी आपण मीडियम गॅसवर होऊ देऊया. तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे आणि जसं की मी बोलले होते पालकने भाजीला छान काळपट कथ्था कलर येईल, तर तुम्ही इथे बघू शकता भाजीला छान कलर आलेला आहे. तर आता वरतून छान कोथिंबीर गार्निश करून घेऊया आणि भाजीवर ताव मारायला भाजी रेडी झालेली आहे. ही रेसिपी श्रावण चालू होण्याआधी ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यावरती मला कॉमेंट करायला बिलकुल विसरू नका. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज तुमच्या मित्र आणि फॅमिलीज बरोबर शेअरसुद्धा करा.